नमस्कार मित्रांनो आणि मैत्रिणींनो, रेशमी नाते या मराठी चॅनलमध्ये तुमचे सर्वांचे स्वागत आहे. एक लग्न असेही भाग 3. उद्या सत्यनारायणाची पूजा आहे, त्याची तयारी करायला सांग, असं म्हणून सुलोचना देवी तिच्या रूममध्ये निघून गेली. सोनाली रागाने तिच्या रूममध्ये निघून गेली. देवा, काय होणार या घरचं? असता सगळं मलाच करावं लागेल. चला मीरा राणी, कामाला लागा. यांच्या भांडणात तुम्हाला तुमचा फायदा करून घ्यायचा आहे, मीरा स्वतःशी म्हणाली. माया मावशी मीरा किचनकडे जात म्हणाली. माही आणि सई माहीच्या रूममध्ये आल्या. वहिनी, तुला चेंज करायला कपडे देऊ की आहेत? माही म्हणाली. आहेत माझ्याकडे, सई म्हणाली. ठीक, ही इथे बाथरूम टॉयलेट आहे, तू फ्रेश होऊन चेंज कर, तोपर्यंत मी आपल्यासाठी काहीतरी खायला घेऊन येते. ओके माही. सईने मानेनेच हो असे म्हटले. माही दार ओढून खाली निघून गेली. सईने एक दीर्घ श्वास घेतला आणि तिच्या बॅगमधून एक येलो कलरची प्लेन साडी बाहेर काढली. त्यावर सेम रंगाचा साधा ब्लाऊज होता. तिने कपडे बाजूला ठेवून अगोदर तिचे अंगावरील सगळे बहारजरी दागिने काढून समोर असलेल्या ड्रेसिंग टेबलवर ठेवले. इतक्या जड दागिन्यांची तिला अजिबात सवय नव्हती. मान त्या दागिन्यांच्या ओझ्याने दुखायला लागली होती. वरून तो हेवी बनारसी शालू होताच. आरशात बघून तिने एक एक करत अंगावरील सगळे दागिने काढले. ती एकटक स्वतःला आरशात पाहत होती. मागच्या 4 दिवसात तिची सगळं आयुष्य बदलून गेलं होतं. साधी सरळ सगळ्यांच्या आर्जीमर्जीत राहणारी सई आज एका श्रीमंत घरची कुलवधू होती. स्वतःला निरखून पाहताना तिची नजर तिच्या गळ्यातील त्या काळ्या मण्यात गुंफलेल्या मंगळसूत्राकडे गेली. तिने त्यावर हळूच हात ठेवला आणि डोळे बंद केले. फ्लॅशबॅक. सई, तुला जर तुझ्या आईचा इलाज मोठ्या हॉस्पिटलमध्ये करायचा असेल तर त्यासाठी आम्ही म्हणतो ते कर. त्यात तुझाही फायदा आहे आणि आमचाही, मुरारी तिचा काका म्हणाला. मी आईसाठी काहीही करायला तयार आहे काका. तुम्ही आईला मोठ्या हॉस्पिटलमध्ये न्या, सई रडत म्हणाली. ठीक आहे, मुरारी म्हणाला. तिच्या आईला कॅन्सर झाला होता. कॅन्सर पहिल्या स्टेजमध्ये असल्याने पैशाची गरज होती. काका काकू तर काही मदत करणार नाहीत हे तिला माहीत होतं. त्याच ऑपरेशनसाठी पैशाची जमवाजमव करायला सुरुवात केली. 21 वर्षाची सई, ना जास्त शिक्षण ना कुणाची ओळख, नोकरीच्या शोधात बाहेर पडली. ती दिवसा कॅफेत काम करायची आणि संध्याकाळी घरी येऊन घरातील सगळी कामे तिला करावी लागायची. यात तिचा अभ्यास आणि कॉलेज तसंच बाजूला राहून जायचं. नोकरी करूनही तिच्याकडे पैसे काही जमत नव्हते, कारण त्या तुटपुंज्या पगारात तिला तिच्या आईचा मेडिकलचा आणि तिचा पर्सनल खर्च भागवायचा होता. वडील तिच्या लहानपणीच गेले होते, त्यामुळे काका काकूंनी काही त्यांच्याकडे लक्ष दिले नाही. उलट ते तिच्या आईला राबून घ्यायचे. त्या बदल्यात फक्त 2 वेळचं जेवण आणि डोक्यावर छत, बस एवढंच काय तर ते त्यांच्यासाठी करायचे. तिच्या आईला मुरारीने एक मोठ्या हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलं आणि त्या बदल्यात सईला देवांश सोबत लग्न करायला तयार केलं. देवांश बद्दल सईला काहीच माहीत नव्हतं. तो दिसतो कसा, काय करतो, काहीच नाही. आणि मुरारीनेही तिला काहीच सांगितलं नव्हतं. सांगितलं असतं तर ती लग्नासाठी तयार झाली नसती, कारण देवांश अपंग होता. मुरारीचा मसाल्याचा छोटा कारखाना होता. सईचे वडील होते तोपर्यंत कारखाना छान चालायचा. पैसेही खूप यायचा. पण ते गेल्यावर मात्र मुरारीला काही बिझनेस जमला नाही. त्याला बरंच नुकसान व्हायला लागलं. त्यात बँकेचं कर्जसुद्धा खूप झालं होतं. अशातच त्याची भेट सुलोचना देवीशी झाली.
सुलोचना देवी यांचं सुद्धा त्यांच्यावर बरेच पैशाचं कर्ज झालेलं होतं. तो पैसे देण्यास असमर्थ आहे असं जेव्हा सुलोचनाला कळालं, तिने त्याच्याकडे त्याच्या मुलीसाठी देवांशचं नातं जुळवण्यासाठी सांगितलं. मुरारीलाही देवांशबद्दल काहीच माहीत नव्हतं, पण इतक्या मोठ्या घरातील स्थळचा जाऊ कसं द्यायचं म्हणून त्याने देवांशला न बघता लग्नासाठी होकार दिला. बोलणी सुरू झाली आणि सुलोचनाने देवांशला पाहण्यासाठी मुरारी आणि त्याच्या फॅमिलीला बंगल्यावर बोलावलं. राजू, जा देवांशला घेऊन ये, सुलोचना देवी म्हणाली. राजू देवांशला घेऊन आला. देवांश व्हीलचेअरवर बसून होता. त्याला बघून मुरारी आणि त्याची बायको मालती ताडकन उठून उभे राहिले. हा आमचा देवांश, सुलोचना देवी म्हणाल्या. नमस्कार. देवांशने त्यांना नमस्कार केला. नमस्कार. मुरारी त्याच्याकडे एकटक बघत म्हणाला. राजू, सुलोचना म्हणाली आणि राजू देवांशला घेऊन परत आत निघून गेला. आई साहेब, हे देवांश आहेत, मुरारी म्हणाला. आम्हाला सगळे माई म्हणतात, तुम्हीही माई म्हणू शकता, सुलोचना देवी म्हणाल्या. हे देवांश साहेब असे व्हीलचेअरवर बसून का आले? मालती. अपंग आहे तो, पाय नाहीत त्याला. 2 वर्षापूर्वी एका अपघातात त्याचे पाय गेले. इलाज चालू आहे, होईल सगळं ठीक, सुलोचना देवी म्हणाल्या. माफ करा, पण तुम्ही अगोदर याबद्दल काही सांगितलं नव्हतं, मुरारी म्हणाला. सांगितलं असतं तर तुम्ही लग्नासाठी तयार झाला नसता, हेच ना, सुलोचना देवी म्हणाल्या. नाही, तसं नाही, पण मुरारी म्हणाला. आमचा देवांश जर नीट असता तर आम्ही तुमच्यासारख्या छोट्या घरातील मुलीशी कधीच संबंध जोडले नसते. आम्हाला माहीत आहे आमचा देवांश एक ना एक दिवस नक्कीच बरा होईल, पण या अपघातात मुळे तो खूप एकलकोंडा आणि चिडचिडा झाला आहे. त्याला समजून घेणारी, बोलतं करणारी मुलगी आम्हाला सून म्हणून हवी आहे. तुम्हाला मुलगी आहे म्हणून आम्ही तुमच्याजवळ देवांशचा लग्नाचा विषय काढला. तुम्ही देवांशला बघितलं आहे. आमची तुमच्यावर कसलीही जबरदस्ती नाही, पण जर तुम्ही या लग्नाला नकार दिला तर तुम्हाला सगळं कर्ज 1 महिन्यात फेडावं लागेल. आणि जर लग्नासाठी तयार झालात तर तुमचं सगळं कर्ज माफ होईल आणि तुमच्या मसाल्याचा कारखाना सुद्धा बँकेतून सोडवून तुम्हाला वापस मिळवून दिला जाईल. विचार करा आणि सांगा, असं म्हणून सुलोचना देवी निघून गेल्या. मुरारी आणि मालती निराश होऊन घरी परतले. आपल्या एकुलत्या एक मुलीला असं अपंग मुलाच्या स्वाधीन ते कसे काय करू शकत होते? काय झालं? झाली का बोलणी? राधाबाई त्यांची आई म्हणाली. नाही, मालती म्हणाली. का? काय झालं? राधाबाई म्हणाल्या. आई त्या सुलोचना देवीचा नातू देवांश अपंग आहे, मुरारी म्हणाला. काय? राधाबाई आश्चर्याने म्हणाली. हो, कर्ज माफ करण्याच्या नावाखाली सरळ ती बाई सौदा करते, मुरारी म्हणाला. मी आत्ताच सांगून ठेवते, मी माझी मुलगी त्या लंगड्याला अजिबात देणार नाही, मालती म्हणाली. अगं, पण कर्ज फेडायला एवढे पैसे कुठून आणायचे, तेही 1 महिन्याच्या आत, मुरारी म्हणाला. मला ते काही माहीत नाही, तुम्ही त्यांना नकार द्या, मालती म्हणाली. तितक्यात राधाबाईला समोरून सई येताना दिसली. थांबा, आपल्याकडे दुसरा उपाय आहे, राधाबाई म्हणाली. सई? राधाबाई तिच्याकडे बघत हसत म्हणाली. सई? मालती आणि मुरारी आश्चर्याने म्हणाले. हो, ते बघ, राधाबाई. सईने नेमकीच तिच्या आईला डॉक्टरांकडून दाखवून घरी आणले होते. समोर काय झाले पाहूया पुढील भागात. हा भाग कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा.